आकाशातील विजेच्या तडाख्याने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झालाय। शेतात धानाचे निंदण करण्यासाठी गेलेली 17 वर्षीय निरागस तरुणी वीज पडून जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निमखेडा परिसरात घडली आहे। दुपारी आकाशात अचानक चमकलेली वीज क्षणार्धात तिच्या अंगावर कोसळली आणि तिचे आयुष्य थांबले। याने गावभर एकच हळहळ व्यक्त होते आहे। मृत झालेल्या तरुणीचे नाव निहारिका संजय उईके, राहणार बिच्चूमल, पुरैत, जिल्हा शिवणी, मध्य प्रदेश असा आहे। ती काही महिलांसह कामासाठी निमखेडा भागात आली होती। दुपारी 4 वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला। विजेचा कडकडाट सुरू झाला आणि क्षणार्धात निहारिकेवर वीज कोसळली। पाहता पाहता ती जमिनीवर कोसळली। तिच्या सहकार्याने मदतीचा आक्रोश केला, पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता। या घटनेने गावामध्ये भीती आणि दुःखाचं वातावरण निर्माण झालंय। निरागस चेहऱ्यावरचे हास्य कायमच हरपले। आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला। आपल्या लेकराचे देहभान गमावलेली आई-वडील पाहून उपस्थितांचे हृदय पिवटून गेले। अजून आयुष्य जगायलाही सुरुवात केली नव्हती, पण नियतीने मध्येच प्रवास थांबवला, अशा शब्दात ग्रामस्थांनी वेदना व्यक्त केल्या। घटनेची माहिती पोलीस पाटील नारायण पोळभरे यांनी रामटेक पोलिसांना दिली। रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे हलवण्यात आलाय। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात येणार आहे। आज विजेच्या तडाख्याने एका कुटुंबाचा संसार अंधारात ढकलाय। ग्रामीण भागात पावसाळ्यात शेतात काम करताना जीव धोक्यात येतो, याचे हे आणखीन एक हृदयद्रावक उदाहरण ठरलंय। महाराष्ट्र 24 न्यूज करिता आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।